ना ह्यो पाला लय गोड लागतो. हे घे चिचूचा पाला लय गोड लागतो. हे चिचूचा पाला आहे मागचा तो खा याला. हे घ्या पाल्याला घ्या. ह्या मागच्या मी कंता म्हणतो एक ह्या पाला खा लय गोड आहे. एक ह्यो पाला लय गोड लागतो. तर औषधी असते मी काही नाही चालत बरं का. लिंबाचा पाला आहे. खा लय गोड असते. खा करम करम अख्खा खायचा डायरेक्ट तोंडात चाव चाव कचा कचा. कसं लागतंय गोड आहे ना मग खा की अख्खा. जर खा अख्खा का कार बाबा कसं लागतंय सांग मग एकदा. लिंबू लिंबू शरबत पाणी गत लागतंय का मग दर परत एकदा खा. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळी नाही तर डायरेक्ट दुपारी झाली. आता तुम्हाला ऊन नाही बघून म्हणलं वाटत असेल सकाळी पण आज ऊन नाही म्हणून तसं वाटत असेल. तुम्ही माणसाला दुपारच्या पारी मी उसाच्या वावरात करतोय काय तर आपलं जे बोरचं खोकं आहे त्याला अचानकच करंट यायला लागलाय. 3-4 पाऊस झाल्यामुळे बोरला पाणी आलंय तरी पण मी अजून आप्पाच पाणी घेतोय. म्हणलं मग आता त्याला नीट करायलाच पाहिजे. आणि त्याला करंट काय येतोय तर आमच्या इथली जी वावरातली उंदरं आहे ती बिळ करून नाही तर गर्दी करून राहतात. आणि ते बी कुठं तर बोरच्या खोक्यामध्ये. आता तुम्हाला ते खोटं वाटतं पण माझ्याचा फोटो गावला तर इथं लावी नसतो. आणि आता उंदरांनी घर केले म्हणलं ते आसपासच्या वस्तू कोरताडणारच. त्यांनी वायरी कोरताडल्यात. आता मग त्याचं बघू वायरी थोड्याफार कोरताडल्या असतात त्यांचे कट्टे बिकट्टे लावून नीट करू आणि मोटर चालू करू. इथं या खोक्याला हात नाही लावणार. त्या दिवशी चांगला करंट बसलाय. आता वायरमॅन येईन बघा काय विषय कसं आहे नीट करून देईन. डॉक्टरला बोलावले ह्याच्या डॉक्टर लवकरच येते. पण मेट्रोचा काहीतरी प्रॉब्लेम होता ते तिथं काम करतोय. आणि गाणाभाऊ सोबत कोण आले बघा स्वयंबाबू. त्याला कायला वावरात घेऊन आलाय काय माहिती. चला त्याच्या पैसे जाऊन थोड्या वेळ त्याच संग गप्पा मारू. तू कायला वावरात आलाय. बैलाला पाणी पाजायला कायला खायला. बैल खाणार का तू आता गावात खाणार मग बैलांना गावात न्यायला आलाय का. अजून कायला आलाय रानात तू. हा उगलायला कोणा सांगा आलाय तू रानात. पप्पा काय म्हणला मला रानात ने ना. आणि मग तुला नेलं का रानात. तू रानात कायला आलाय. कसं बारा देतात असं. मग त्यांनी काय होतं खात. बाराने बाळा बारा दिलं की बैल खात नाही. बारा दिलं की पाणी बंद होतं. कोणा सांगा आलाय आणि तू रानात. पप्पा कुठे टिकलं तुला नाही नेलं पप्पानी मग. आणि वाघ आल्यावर तू काय करणार. वाघाला खाणार. शाळेत सोडतो चल तुला. नको ना तुला शाळा शिकायची का वावर करायची. टप्पू टाकू का हा. तुला कॅडबरी खायची का भाकर खायची. वा गुड. तुला स्प्राईट प्यायचं का पाणी प्यायचं. पाणी प्यायचं ना. मग मी तिथं स्प्राईटची बाटली आणली मी पितो काय एकटा जाऊन. तू पाणी प्यायचं प्यायचं स्प्राईट नाही. तो म्हणला पाणी प्यायचंय. मग काय प्यायचं तुला स्प्राईट का पाणी. काय म्हणला. मी आलोय वावरात मुंगळ पकडायला. त्याक तो आहे मुंगळ आहे पकड त्याला. त्याक पायापाशी तिथं पायापाशी चावला. चाव 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 मुंगळ्या चाव याला चाव चाव. मुंगळा का चावतो काय आलं काय कुठे रे काय. बाबू कायला बेलाय ते ह्याला ही माहिती मला काय. तुम्हाला माहिती की काय. तर आमच्याकडे या किड्याला पैसा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात र माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तू बेला काय त्याला चावते का ते कसं. बुटात कायला माती घालू टप्पू देऊ का माकड. तुमचा पाईप आहे का मोठा. तुमचा नाही आमचा आहे. आमचं तुमचं तुला आत्ताच कळायला लागलं का. आम्ही तुमच्या एवढं तर आम्हाला चड्डी घालायचं कळत नव्हतं. आम्ही चड्डी घालितो कायची कुणाची हा नाही नाही काय तुमच्या मोटर. तुम्ही फिश आणता फिसलतो. तू फिसलतो का. अरे तुला मराठी शर्ट टाकला पाहिजे. तू हिंदी बोलायला लागलाय सोय मी अख्खं. कुठं फिसलतो तू. आणि कोणाच्या मोटरचं पाणी तुझ्या. तुला रानात आणायचंच बंद केला पाहिजे. तो आत्ताच आमचं तुमचं करायला लागलाय. तो वावराच बंद करून टाकतो. थांब यायचं आता परत.
हे बघा, ज्याला आनंद शोधायचा आहे ना, तो आनंद कुठं पण शोधतोय. गणाभाऊ ह्याला रानात घेऊन आलाय, याने रानाच्या बांधाला घसरगुंडी केलीत आणि तिथं खेळतोय. हे स्वयं बाबू, तुला खायला काय आवडतं? स्प्राईट खायला आवडतं. मग प्यायला काय आवडतं? हा, वडापाव. वडापाव आणि शरबत. कायचा शरबत? चिकन. तुझ्या बापून चिकनचा शरबत केलता का? चिकनचा शरबत. चिकन खातो. तुला माळकरी करायचा होता मला. दगड मला मारलो. अंकलला मारणार. अंकलला मारणार. कोणतं गाणं म्हणतोय? चल आपल्याला तिकडे जायचं. सावलीला इकडे लिहून ये. चल सावलीला बस जायचं. चप्पल घाल लवकर. येतो ना घालता बुटा? हात पकड. अरे काय कुत्री मुतल्यागत बूट करून टाकलाय स्वाम्या. पप्पा. तुला वाटलं पप्पा आहे? तुला मारलं पाहिजे मग. अहो माझ्या खोक्याला करंट येतोय. चालू जाऊ आपण बोर चालू करून तवाच करंट येतोय. तसं नाही येत. केबल कट असं मग बघा ना तेवढं काय कसं. अहो उंदराने गरट केलत ह्याच्यात खोक्यात. मग त्याने कुरताडलं असं का बाहेर. उंदराला दुसरी जागा नाही गावली. खोक्यात येऊन गरट गेले. गरमी चिटकून मिळाल्यावर का उंदरा नाही चिटकत? हा, करंट नाही बसत त्यांना. 2 फेजला गेला मग एकायला टच झाल्यावर काही नाही. ही वायरीला पण ताने बघा ना. ह्या वायरीला पण ताने. ही लाईन कट व्हायची. तिला ते कवर टाकलेलं आहे समजा. तिचं नाही काय. आता चालू केलं करंट येईन का? तर मला वाटलं उंदराने वायर कट केलीत, पण उंदराने वायर नव्हती कट केली. खालून खोक्याला ताण बसल्यामुळं खालून वायर हवा येते ना, मग त्याने खोका हलायचं आणि खोका हल्लं की त्या गांजलेल्या बाजूनी केबल कट झालती. हो चालू आहे आप्पाची. नाही आता मोटर चालू आहे ना, काय झालंय काय माहित. मी उगाच त्या उंदरावर ब्लेम करीत होतो. उंदराची तर काही चुकी पण नव्हती. हे जे दिसतंय गोल, हे गोल आहे ना, असं खोका हल्लं की वायर त्याला घासायची. वायर माहिली ताणून आहे, मग त्याच्यामुळे तिथं कट झालता. आणि त्या दिवशी मी फक्त मोटर चालू केली आणि खोक्याला हात लावला. हे बघा चांगलाच जरा झटका बसला. तेव्हापासून मी इकडे फिराकलोच नाही. म्हणलं मी काही करणारच नाही. मग आपले डॉक्टर आहे ना, इलेक्ट्रॉनिक डॉक्टर, मग त्यांना बोलावलं. त्यांच्याकडून चेकिंग करून घेतली. आता ओके झाली. आता बोर चालू केलाय. आप्पाचं पाणी वरल्या पाडग्यावर आणि खालच्या पाडग्यावर मा पाणी लावून घरी निघून जाऊ. छोटा प्रॉब्लेम असतो, पण ज्याचं काम आहे ते त्यालाच कळतं काय प्रॉब्लेम झालाय तो. म्हणून तुम्ही कधीच जर तुम्हाला नॉलेज नसेल एखाद्या गोष्टीचं तर स्वतः तिथं हात घालाय जाऊ नका. नाही तर जुन्या लोकांनी उगाच नाही ती मन केलेली 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला. जासन काहीतरी करायला, मोकर काहीतरी होऊन बसन दुसरंच. तुम्हाला जर जमत असेल तर बिंदात जावा, पण एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर त्याच्या तज्ज्ञाला बोलवा. 100 रुपये जाऊ द्या. आणि अशा बाबतीत नाही का विजाचं काम आहे, एखादं गॅसचं काम आहे, तसल्या बाबतीत तर तज्ज्ञालाच बोलू जावं. कारण की त्याचा अपघात लय मोठा आहे. आता त्या दिवशी जर चुकून समजा चिटकून राहिलं असतं तर दुसरं काहीतरी झालं असतं. तर त्याच्यापेक्षा मग आपलं त्याच्यापासून 4 हात लांब पाणी येते. ते आप्पाचं पाणी आहे. आणि आता माई मोटर चालू केलीत. तुम्हाला मी मागं दाखवलं होतं जेव्हा नाही का उन्हाळा होता कडक, तेव्हा किती हळू पाणी होतं. आणि आता पावसाळा चालू झाल्यामुळे बघा एवढा बदल होते मोटरीत. आता हे पाणी कधी जाईल माहिती आहे का? डायरेक्ट आपलं मे महिन्यामध्ये पाणी आतमध्ये कमी होते. मग एवढाच प्रॉब्लेम फक्त मला आहे ना, 1 महिन्यासाठी पाणी लागतं. मग 1 महिन्यासाठी मग बोर खोल घेण्यापेक्षा मी आप्पाचंच पाणी वापरतो. पण आता ह्या उन्हाळ्यात काही करून बोर खोल घेऊनच टाकायला लागेल. एवढा ऊस गेला की बोरची मशीन नेऊन बोर अजून आत्ता काहीतरी 110 फुटावी आणि 80 फुटावच माझी मोटर आहे. तर वयस कमी मी 150-200 पर्यंत येणारी खोल. आणि मोटर थोडी खाली नेईन. मग पाण्याची मला कमी नाही राहायची. मी महिन्यात पण फुल मोटर चालत. म्हणून मला वावर करायला आवडतात. महिन्यातून 1-2 दिवस काम असते. फुल राबायचं, फुल पराख अंग बिंग दुखतपर्यंत काम करायचं. परत महिनाभर रिलॅक्स राहायचं. नुसतं पाणी सोडलं की संड्या मोकळा आपला घरी झोप, काय करायचं ते कर, रिलॅक्स लाईफ. तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.